नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आगामी येणाऱ्या पोलीस भरती तयारी करत आहोत आपण. गणित, बुद्धिमत्ता, मराठी, जी के, चालू घडामोडी हा सर्व विषय घेऊन आपण तयारी करत आहोत. आजचा विषय आहे मराठी. मराठीमधील मराठी व्याकरण आपण प्रश्न उत्तर घेणार आहोत. IMP प्रश्न आहे. चाकूमुळे या शब्दातील मुळे हे कोणते अव्यय आहे? पहिला ऑप्शन दिला आहे क्रिया विशेषण, दुसरा आहे केवल प्रयोगी, तिसरा आहे उभयान्वयी, चौथा आहे शब्दयोगी. चाकूमुळे या शब्दातील मुळे हे कोणते अव्यय आहे? क्रिया घडून राहिली आहे, जोडून आलेले शब्द आहे. चाकू, चाकूला मुळे जोडून आलेला आहे शब्द, म्हणून जे याला शब्द जोडून येतात त्याला काय म्हणतात? शब्दयोगी अवयव. केवल प्रयोगी उद्गार निघतात, क्रियाविषयमध्ये क्रिया घडते, आणि उभयान्वयी दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडतात. या ठिकाणी जोडून आलेला शब्द आहे, म्हणून जोडून आलेला शब्द आहे म्हणून काय होणार? चाकूमुळे या शब्दातील मुळे हे कोणते अव्यय? शब्दयोगी अव्यय. ऑप्शन क्रमांक 4 याचे योग्य उत्तर असणार आहे शब्दयोगी अव्यय. पुढील प्रश्न, द्वंद्व समाजात कोणते पद महत्त्वाचे असते? पहिला ऑप्शन दिला पहिले, दुसरे, दुसरा आहे दुसरे, तिसरा आहे दोन्ही, चौथा आहे दोन्ही नाही. समाजाचे प्रकार 4: अव्ययभावी समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास. अव्ययभावी समाजामध्ये पहिले पद महत्त्वाचे असते. तत्पुरुष समाजामध्ये दुसरे पद महत्त्वाचे असते. द्वंद्व समाजामध्ये दोन्ही पद महत्त्वाचे असते. द्वंद्व समाजात कोणते पद महत्त्वाचे असते? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, दोन्ही पदे महत्त्वाचे असते. पुढील प्रश्न, अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात? पहिला ऑप्शन दिला स्वर, दुसरा आहे व्यंजन, तिसरा आहे स्वरादी, चौथा आहे संयुक्त स्वर. अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात? याला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 3, स्वरादी. स्वरादी. अनुस्वार इथे आला अम आणि आहा. स्वरादी किती आहे? 2 आहे. कोणते? अम, आहा. पुढील प्रश्न, संधी करा. षट प्लस मास. पहिला ऑप्शन आहे षण्मास, दुसरा आहे षण्मास, तिसरा आहे षटमास, चौथा आहे षण्मास. षट प्लस मास याचं योग्य उत्तर काय होणार आहे? याची विग्रह संधी काय होणार आहे? षण्मास. ऑप्शन क्रमांक 2 योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न, भाववाचक नाम ओळखा. पहिला आहे भास्कर, दुसरा आहे आपण, तिसरा आहे सुंदर, चौथा आहे सौंदर्य. भाववाचक नाम ओळखा. भास्कर काय आहे? विशेष नाम आहे. आपण काय आहे? सर्वनाम आहे. सुंदर काय आहे? सामान्य नाम आहे. भाववाचक नाम कोणतं आहे ना? सौंदर्य. ऑप्शन क्रमांक 4 याचे योग्य उत्तर असणार आहे सौंदर्य. पती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढील पर्यायातून निवडा. पहिला ऑप्शन दिला प्रियकर, दुसरा भ्रतार, तिसरा जीवलग, चौथा सखा. पती या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2, भ्रतार. हलाहल या शब्दाचा अर्थ काय? समानार्थी शब्द ओळखायचा आपल्याला. पहिला ऑप्शन दिला अमृत, दुसरा विष, तिसरा हाल, चौथा नागर. हलाहल या शब्दाचा अर्थ काय? समानार्थी अर्थ. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2, विष. हलाहल म्हणजे काय होते? विष. पुढील प्रश्न, वाटाघाटी म्हणजे काय? वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे.
वाक्यप्रयोग ओळखायचा आपल्याला. मतभेद मिटवण्यासाठी केलेली बोलणी. दुसरा आहे सामान्य वाटणी करणे. तिसरा वाटणे व घाटणे. चौथा शपथ घेणे. वाटाघाटी म्हणजे काय? तर योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 1, मतभेद मिटवण्यासाठी केलेली बोलणी. पुढील प्रश्न, खालील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. केलेले उपकार जो जाणत नाही असा. नाही आहे. पहिला ऑप्शन आहे कृतज्ञ. दुसरा आहे कृतज्ञ. चौथा आहे कर्मयोगी. चौथा आहे कर्मदरिद्री. केलेले उपकार जो जाणत नाही, याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2, कृतज्ञ. पुढील प्रश्न, खालील शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा. शत्रूला सामील झालेला. पहिला ऑप्शन आहे सैनिक. दुसरा शूरवीर. तिसरा वेधळा. चौथा आहे फितूर. शत्रूला सामील झालेला, याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 4, शत्रूला सामील झालेला फितूर. पुढील प्रश्न, भीत्यापोटी ब्रह्मराक्षस या म्हणीचा अर्थ पर्यायातून निवडा. पहिला ऑप्शन दिला, राक्षस सारखा मनुष्य भित्रा असतो. जो भीतो घाबरतो त्याच्यावर सारखी संकटे कोसळतात. तिसरा आहे ब्रह्मराक्षाला घेऊ नये. चौथा आहे भीती वाटे तेव्हा ब्रह्मराक्षसा जप करावा. भीत्यापोटी ब्रह्मराक्षस या म्हणीचा अर्थ काय आहे? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2, जो भीतो घाबरतो त्याच्यावर सारखी संकटे कोसळतात. ऑप्शन क्रमांक 2. पुढील प्रश्न, अधोरेखित केवळ प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. शाब्बास, उद्गारवाचक चिन्ह असे पुढेही मिळव. पहिला ऑप्शन दिला आहे आश्चर्यदर्शक. दुसरा आहे हर्षदर्शक. तिसरा संमतीदर्शक. चौथा आहे प्रशंसादर्शक. शाब्बास, असेच पुढेही मिळव, प्रशंसा झाली आहे या वाक्यामध्ये, म्हणून याचं योग्य उत्तर काय असणार ऑप्शन क्रमांक 4, प्रशंसादर्शक. मरावे परी कीर्ती रूपे उरावे या वाक्यातील उभयन्वयी अव्यय कोणते? पहिला ऑप्शन दिला आहे कीर्ती. दुसरा रूपे. तिसरा परी. चौथा आहे उरावे. उभयन्वयी म्हणजे दोन वाक्य जोडणे किंवा दोन शब्द जोडणे. या ठिकाणी परी याने मरावे परी कीर्ती रूपे. परी या शब्दाने दोन शब्द, वाक्यातील दोन शब्द वेगळे केले, म्हणून या ठिकाणी मरावे परी कीर्ती रूपे या वाक्यातील उभयन्वयी अव्यय कोणतं होणार? ऑप्शन क्रमांक 3, परी. पुढील प्रश्न, खालील दिलेल्या वाक्यातील अधोरेखित नामाचे प्रकार ओळखा. किती छान गारवा आहे त्या ठिकाणी. पहिला ऑप्शन दिला सामान्य नाम. दुसरा विशेष नाम. तिसरा भाववाचक नाम. चौथा आहे सर्वनाम. अधोरेखित शब्द कोणता येईल? गारवा. याचं काय नाही, गारवा दिसते का आपल्याला? भावना प्रकट दिसत नाही, स्पर्श करता येत नाही, म्हणून काय होणार ऑप्शन क्रमांक 3, या शब्दाचं नामाचा प्रकार कोणता होणार? भाववाचक नाम. पुढील प्रश्न, भाऊ बहीण या शब्दाचे लिंग ओळखा. लिंगाचे प्रकार किती आहे? 3. कोणकोणते आहे? पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. ऑप्शन दिला आपल्याला, पहिला आहे पुल्लिंग. दुसरा आहे स्त्रीलिंग. तिसरा आहे नपुंसकलिंग. चौथा यापैकी नाही. भाऊ बहीण या शब्दाचा लिंग ओळखायचा. 4 ठिकाणी दोन शब्द येतात. दुसऱ्या शब्दाचा विचार करावा. पुल्लिंगसाठी काय येतो? तो येतो. स्त्रीलिंगसाठी काय येते? ती, तिचा उच्चार येतो.
नपुंसकलिंगसाठी तेचा उच्चार येतो. या ठिकाणी दुसरा शब्द पकडावा. ती बहीण, म्हणून भाऊ बहीण या शब्दाचे लिंग कोणते येणार? ऑप्शन क्रमांक 2 स्त्रीलिंग. पुढील प्रश्न, चतुर या शब्दाचा भाववाचक नाम ओळखा. पहिला ऑप्शन दिला चतुरस्त्र, दुसरा चतुरपणे, तिसरा चातुर्य, चौथा चतकोर. चतुर या शब्दाचे भाववाचक नाम कोणते येणार? ऑप्शन क्रमांक 3 चातुर्य. पुढील प्रश्न, दिव्या तत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझी जुळती या वाक्यप्रकार ओळखा. पहिले दिलं आहे केवळ वाक्य, दुसरा संयुक्त वाक्य, तिसरा मिश्र वाक्य, चौथा यापैकी नाही. केवळ वाक्यामध्ये एकच वाक्य एकच विधेयक असतो. भारत माझा देश आहे एकच वाक्य असतो. संयुक्तामध्ये 2 वाक्य असतात. आणि व किंवा या शब्दांनी जोडले जातात. मिश्र वाक्य जे ते, जर अभ्यास केला तर जर पास होशील तर पास होशील. या ठिकाणी जेथे तेथेनी जोडला आहे. दिव्य तत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझी जुळती. या ठिकाणी जेथे तेथेने जोडलेलं आहे म्हणून काय येणार? मिश्र वाक्य. दिव्य तत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझी जुळती या वाक्याचा प्रकार कोणता येणार? ऑप्शन क्रमांक 3 मिश्र वाक्य. पुढील प्रश्न, सव्य पसव्य या शब्दात समानार्थी असणारा शब्द निवडा. पहिला ऑप्शन दिला दोन्हीकडे, दुसरा उथळा, तिसरा मारामारी, चौथा नुसती उठाठेव. सव्यापसव्य या शब्दास समानार्थी शब्द कोणता आहे? येतो ऑप्शन क्रमांक 4 नसती उठाठेव. पुढील प्रश्न, खालीलपैकी विशेषणाचे सामान्य रूप दर्शविणारा पर्याय निवडा. पहिला ऑप्शन दिला तांबडा, दुसरा आहे भला, तिसरा आहे चांगला, चौथा आहे हिरवा. खालीलपैकी विशेषणाचे सामान्य रूप दर्शविणारा पर्याय कोणता आहे? योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 हिरवा. पुढील प्रश्न, अरुणोदय या शब्दाचा अर्थ सांगा. पहिला ऑप्शन दिला निष्फळ प्रयत्न, दुसरा सुकाम प्रयत्न, तिसरा जंगलातील प्रवास, चौथा सूर्योदय. अरुणोदय या शब्दाचा अर्थ काय तो? ऑप्शन क्रमांक 1 निष्फळ प्रयत्न.